व्लॉग में दिखाया हुआ सब जगह घूम लो। येस goes on. That's when it hit me like. सो आम्ही आता आलेलो बगलामुखी मंदिरात. देवीचं मंदिर आहे. खूप मस्त मंदिर होतं. असं खूप पीसफुल वाटते आणि याचं आर्किटेक्चर पण खूप मस्त आहे, खूप सुंदर आहे. तूही बोल ना फिर. अरे मी एक शब्द बोलली फक्त. आणि इथे आम्ही थोडेफार फोटोज पण काढले. जो एक पण चांगला नाही काढला हिने माझा. आणि तुम्ही विजिट करू शकतात जर आले असाल तर, कारण की खूप Must visit. पीसफुल आणि शांत आहे आणि गर्दी पण बिलकुल Exactly. नाही आहे. आम्ही अराउंड किती वाजलेत 4:48 5च्या अराउंड आलो आहे, तर एवढं काही रश तर नाही आहे आता. सो नाव आपण आता नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊया. येस. जय श्री कृष्ण बोलते रहिए, आगे बढ़ते रहिए अपने गाईज आमचं आता संदीपिनी आश्रम झालाय. काय बोलते, फिरून झालाय. नॉट ॲट ऑल अ सेंटेन्स. मग तू सेंटेन्स फ्रेम कर. तर आता आम्ही संदीपिनी आश्रमला आलो आहे आणि तिथे आपण जोरात बोल, तेच ऐकलंय. आता आम्ही संदीपिनी आश्रमला आलो आहे आणि तिथे खूप काय काय इन्फॉर्मेशन आहे. आम्हाला जे जे फोटोज काढता आले, म्हणजे त्या व्हिडिओज फोटोज ते आम्ही कारण तुम्हाला अलाउड नाही आहे मोस्ट. सॉरी हां कंटिन्यू. सॉरी. इकडे तर इथले जे डिसिप्लिन्स आहेत जे शिकवले गेले आहेत त्याचा आम्ही फोटो काढला आहे, म्हणजे मी काढलेलं आहे. मी इथे पॉपअप करायला सांगेल सृष्टीला, तर ते तुम्ही नक्की पॉज करून वाचा. खूप इन्फॉर्मेटिव्ह आहे ते. आणि इथे दुसरे पण गोष्टी आहेत, म्हणजे काय होतं ते, हां तू ते व्हिडिओ काढला आहेस खडानंदी. नाही अलाउड नव्हतं व्हिडिओ. ॲक्च्युली अलाउड नव्हतं. इथे कसं आहे, म्हणजे मंदिर आहे, म्हणजे शिवमंदिर आहे, तिथे नंदी युजली बसलेलं असते, पण इथे उभा आहे, म्हणजे ही जॉन लेग, म्हणजे असे पायावर उभे आहेत ते. काहीतरी बॅक स्टोरी आहे त्याच्या पाठी, पण ते एवढं माहीत नाही. त्यांनी जस्ट सांगितलं की जिथे जिथे आपण शिव मंदिरात जातो त्याच्या समोर जी असतो ते बसलेलं असतं. हे शिटी मारा, हे करा. वेलकम गाईज. जसं तुम्ही आत येत आहेत, आपल्या लेफ्ट साईडला 2 बेड आहेत. दोन्ही क्वीन साईज आहेत ना, दोन्ही क्वीन साईज बेड आहेत. आणि राईटला कबोर्ड आहे जिथे तुम्ही तुमचं सामान ठेवू शकता. आफ्टर दॅट TV यूनिट आहे. सृष्टी का ब्लॉग लगा हुआ है, प्लीज डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब. आणि इथे त्यांनी केटल दिलेलं आहे जर गरम पाणी वगैरे प्यायचं असेल तर. वी हॅव मिनरल वॉटर. अँड आफ्टर दॅट ॲज इट इज AC रूम आहे, तर बट ऑब्वियस AC असणार. आणि इथे लगेज स्पेस आहे. अँड वी हॅव बिग मिरर. अँड इथे वॉशरूम आहे. बल्ले बल्ले वॉशरूम आहे. दाखवायचं आहे. क्लीन आहे, नीट आहे आणि खूप स्पेशियस. ॲज यू कॅन सी इथं मी फुल डान्स करू शकते.
वॉशरूम. सो या, आणि आम्ही आम्ही 2 रूम्स घेतलेत. एक डबल बेडवाली, जसं तुम्ही बघितलं डबल बेड ड्युलक्स रूम आहे, आणि एक जी रूम आहे ती सिंगल बेडच आहे. ती दाखवू नाही शकत कारण की तिथे आजी बाबा म्हणजे स्टे करतायत तिथे, तर ते थोडं मेसअप झालं आहे. सो ती एक रूम आहे आणि ही एक रूम आहे. आणि बाकी काय तुम्हाला डिटेल्स हवे असेल तर कमेंट करा, आम्ही सांगू. गाईज, आमचं डिनर आफ्टर डेंजर आज खाल्लं ना, फायनली डिसाईड केलं की बाई स्विगी करेंगे. याच्या आधी पण आम्ही झोमॅटो केला आणि पिझ्झा मागवलेला आहे, पण हे पण रेस्टॉरंटवरनंच मागवलं आहे. लेट्स सी कसं आहे. या गाईज, आम्ही आता महाकाल कॉरिडॉरला जाण्यासाठी निघालेलो, पण महाकाल कॉरिडॉर 9:30-10 वाजताच क्लोज होऊन जातं. सो आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. गाईज, इट्स डे 2 इन उज्जैन, आणि आज आम्ही कालभैरव आणि जे उज्जैनचं मेन मंदिर आहे तिकडे चाललो आहे. आणि इट्स ऑलमोस्ट अराउंड 7 o'clock इन द मॉर्निंग. सो येस, लेट्स गो. गाईज, दीदी चिडली आहे मला. शांत आहे ना. हो, अरे किती गोड दिसते. तुझा आउटफिट दाखव. आम्हाला आउटफिट आहे. वा, सुंदर आहेच. ऑन आवर वे टू कालभैरव गाईज. सो हॅपी फील होतं आहे. बट दर्शन झालं आहे आणि खूप मस्त दर्शन झालं. पर्पज ऑफ वेकिंग अप अर्ली. नमस्कार. तर आजचं डे 2मध्ये तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगचं. तर आम्ही मंदिरातून आलो. त्याच्यानंतर तू लास्ट काय दाखवलं आहे? मंदिर, महाकाल मंदिर. तिथून आम्ही बडा गणपतीला गेलो. त्याची ग्लिम्स असेल तर आम्ही टाकू. आफ्टर दॅट आम्ही हॉटेलवर आलो आणि येताना ब्रेकफास्ट घेऊन आलेलो. मग ते ब्रेकफास्ट केलं आणि मग झोपलो. आणि आफ्टर दॅट आम्ही स्विगी केलं जेवण, आणि जेवण छान होतं. कोणत्या पंजाब दा ढाबा असंच काहीतरी नाव आहे. जर चुकलं असेल तर आपण टाकू. आणि आम्ही दोन्ही टाईम काल पण तिथूनच ऑर्डर केलेली, आज पण केलं, आणि खूप छान जेवण होतं. मला आवडलं, मी सगळ्यांनाच आवडलं इनफॅक्ट. आणि मग थोडं रेस्ट केलं आम्ही, कारण की सकाळी खूप लवकर उठलेलो आणि मला थोडं बरं पण नव्हतं. आता हिला थोडं बरं पण नाही आहे. सो आत्ता आम्ही इट्स 5:43. तर आता आम्ही चाललो आहे हरसिद्धी माता टेम्पलला. तिथे आरती आहे, सो तर ती अटेंड करू. हरसिद्धी मातेचं दर्शन झालंय. आता आम्ही रामघाटला चाललो आणि आरती पण होती. आरती इतकी छान मस्त होती. रामगडावरून झालं. प्राईज लाइटिंग थोडी ऑफ आहे, पण वाईब फुल मस्त आहे. आणि म्हणजे इतकं पीसफुल वाटतंय ना, खूप मस्त वाटतंय. आम्ही बाय द वे रामघाटवर आहे. आरती मिस झाली कारण की ते दोन्ही एकत्र असतं मला वाटते. सिद्धी मातेचं आणि रामघाटची जी आरती असते ती दोन्ही सेम टाईमला असते. त्यामुळे दोन्हीपैकी काहीतरी एक करावं लागतं. तर आम्ही ती अटेंड केली, त्यामुळे आम्हाला ही आरती भेटली नाही.
पण तरी पण उलट इकडे आम्हाला गर्दी कमी भेटली आणि आम्हाला ते एन्व्हायरमेंट अडॅप्ट करायला भेटलं. काहीच गर्दी नाही, सगळं शांत शांत. खूप असं बरं वाटतं, एकदम असं पॉझिटिव्ह झालं. सो विल सजेस्ट यू की यू मस्ट विजिट. मिस करू नका, काहीच मिस करू नका. ब्लॉग में दिखाया हुआ सब जगह घूम लो. येस. आम्ही आता महाकाल कॉरिडॉरमध्ये आहे. दूसरी प्रकाश धारा गाईज बघा कसा हात पकडलाय. आय एम पजेसिंग माय काउच. अरे आईस्क्रीम गाईज आम्हाला आईस्क्रीम खायचं मन होतं. तो जो होता काय घेते गाईज, आम्ही आईस्क्रीम खातो आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत. लेट्स सी. केसर है, मैंगो है, ड्राईफ्रूट है, काजू चिवड़ा है, ठंडाई है, पान है. दीदी पानी चाहिए. नॉर्मल. मला सीताफळ. ठीक आहे. मँगो कुल्फी ठीक आहे. मँगो नाही, केसरी आहे. अच्छा केसरी. ओके. आम्ही एक मँगो घेतले आणि एक कुठली घेतली आहे? 2 केसरी घेतलेत आणि एक सीताफळ घेतलं. मी मँगो का करते आणि मी हे घेतलंय कारण मला असं फ्लेवरवाले आवडत नाही. सो जेही रिव्ह्यू असतील ते हे लोक देतील. गाईज मी केसर पिस्ता खाते. ते केसर पिस्त्याचा पेढा असतो ना, सेम तसं लागते. वाव, वॉटर रिव्ह्यू. हां वाजव भाई, तू वाजव. जैनची छान दिसते मी. इकडे सगळं किती ब्युटिफुल आहे आणि काय ब्युटिफुल लोक पण येतात. मग ते स्टाफ, मग ते जागा अजून ब्युटिफुल होते. पण लाइफ पे कभी पीछे नहीं रहने का हमेशा. अगर तू नीचे का देखेगा तो तुझे नीचे का दिखेगा, और ऊपर का दिखेगा तो ऊपर का दिखेगा. नहीं, ऊपर का देखेगा तो ऊपर का दिखेगा. हाँ मेरी जान. मी काय बोलत होती. हां, सो आय सजेस्ट यू गाईज की कॉरिडॉर नक्की visit. आम्ही सीताफळ कुल्फी पण खाल्ली आणि टेस्ट ओके होती. म्हणजे सीताफळची टेस्ट येत नाही आहे इतकी, पण थोडी येते. थांबा गाईज. पूर्ण सीताफळच लागते. मस्त आहे, छान आहे. पायऱ्या चढून मिक्स वेज ट्राय करते. त्याच्यावर हे जास्त म्हणजे थोडं बेटर आहे. मिक्स वेज बेटर आहे लबाबदारपेक्षा. ओके. काय होते. विल मिस यू उज्जैन. वी विल कम हिअर सून. गॉड्स प्लॅन. बाय. ब्लॉग इधर ही एंड कर रहे हैं. थैंक यू सो मच गाइज फॉर वॉचिंग. डू लाइक, शेयर and subscribe to Srushti channel. See you in Omkaresh.